तर आज आपल्याला टोमॅटोची चटणी करायची आहे। तर टोमॅटोची चटणी करण्याकरता आपण इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे लालसर कलरचेच घ्यायचे मस्तपैकी। तर हे टोमॅटो आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। टोमॅटो आपण इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, पाहू शकता। आता टोमॅटोमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटोमधल्या जे बिया आहेत ते आपल्याला बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत आणि स्वच्छ टोमॅटो पुन्हा एकदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर टोमॅटो आपल्याला चांगला पिळून घ्यायचा आहे। तर सर्व टोमॅटो आपण आता अशाच पद्धतीमध्ये थोडासा पिळून घेऊया। टोमॅटो आपण इथे पाण्यातून काढलेला आहे आणि त्यातल्या बिया देखील निघालेल्या आहेत। गॅस चालू केलेला आहे। आता कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली फुटेपर्यंत तडतडून द्यायची। आता मोहरी छानपैकी फुटली आहे। आता आपण जिरं टाकलं आहे। जिरं देखील आपलं तडतडलं आहे। आता यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे, बारीक कट केलेला। आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला परतला आहे, एका डिशमध्ये काढून घेऊया। आता तेलाचीच कढई आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। तर टोमॅटो आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे आणि टोमॅटो चांगला 2-3 मिनिटं आपल्याला परतून घेतला की मग टोमॅटोमधला एक ओलावा कमी होतो आणि त्याच्यामुळे आपली चटणी ही दीर्घकाळ टिकली जाते। तुम्ही प्रवासामध्ये देखील अशी चटणी नेऊ शकता, 2 दिवस आरामशीर टिकते। तर आता आपला टोमॅटो पाहू शकता इथे चांगला परतत चाललेला आहे। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी एकदा तरी करून पहा। तर आपला टोमॅटो इथे चांगला परतला गेला आहे, कोरडा कोरडा झालेला आहे। आता यामध्ये आपण जो कांदा परतून टाकलेला होता तो टाकून घेऊया। तर आपण गॅस बारीक करूया आणि पुन्हा एकदा आपण कांदा चांगला परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत। थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट 2 चमचे, घरगुती काळा मसाला जो आहे तो 1 चमचा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर पुन्हा एकदा आपण चांगलं परतून घेऊया। अगदी झटपट टोमॅटोची चटणी होते आणि चवीला खूप छान लागते। आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि चांगला हा टोमॅटो कांदा एकजीव मसाले सगळे झाले पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे मस्तपैकी आपला टोमॅटो इथे परतला गेला आहे, एकजीव सगळे मसाले झालेले आहेत। आता आपल्याला एक अर्धा चमचा आपण साखर टाकणार आहोत, म्हणजे खूप छान आंबट गोड अशी चटणी तयार होते आपली। तर साखर टाकले, साखर सगळ्यात शेवटी टाकायची आणि साखर टाकून 1-2 मिनिटं फक्त आपण परतून घेऊया आणि मस्त चवीला लागते। आंबट गोड भाकरीबरोबर खूप छान लागते किंवा आपण प्रवासामध्ये जात असाल तर चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकतो। भरपूर सारी कोथिंबीर घालूया आपण। आता परतून घेऊया थोडंसं आणि पाहू शकता आपली इथे चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे टोमॅटोची चटणी करून पहा, खूप छान होते चवीला, मस्तपैकी आंबट गोड अशी चवीची होते। तर एका डिशमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया। आज केलेली चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे एकदा तरी चटणी करून पहा।